मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर संचलित आजची ही व्याख्यानमाला गणित विज्ञान आणि इंग्रजी यासाठी ठेवली होती। त्याचं पहिलं सेशन सरांनी चांगल्या पद्धतीने भक्ती सरांनी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि पुढचं जे सेशन आहे विज्ञानचं ते आता मी घेणार आहे। तर यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आता पुस्तकं किती जणांजवळ आहेत, किती जणांनी आणलेले हात वर करा। ठीक आहे, बरं आता आहेत का तुमच्याजवळ? आता आहेत का? ठीक आहे। आता दिलेली वेळ आहे अत्यंत कमी आहे, मला एका तासामध्ये 20 टॉपिक कव्हर करायचे। म्हणजे बघा काय माझी किती कसरत होईल ती। खरं तर याला वेळ असतो साधारणपणे 2-2.5 तास पुरेसे असतील, तर विथ द हेल्प ऑफ कोड रायटिंग ते आपल्याला करावं लागेल। आता अनेक वर्ष अध्यापनामध्ये आहे, त्याच्यामध्ये मराठीचं अध्यापन म्हणजे विज्ञान मराठी पण मी शिकवलेलं आहे आणि गेली काही वर्ष सेमी इंग्लिश म्हणजे तुमचं जे सायन्स आहे इंग्लिश मधनं सुद्धा मी शिकवलेलं आहे। त्यानंतर तुमच्या इथे सेमीचा कोण असणार आहे, त्यामुळे दोन्ही जे माध्यम असतील त्यापैकी एक माध्यम आता आपण वापरायचं आहे मला, ते म्हणजे मराठी माध्यम। विज्ञान 1 आणि विज्ञान 2। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं असेलच असं मी समजतो। यामध्ये लक्षात ठेवायचं तर विज्ञानाचा जो पेपर असतो हा पेपरची जी काठिण्य पातळी आहे म्हणजे सोपा, मध्यम स्वरूपाचा, खूपच कठीण असं काही नाही, तर तो सोपाच असतो। पहिली गोष्ट लक्षात घ्या, तो सोपा असतो। आतापर्यंत तुम्हाला 6 किंवा तुमचे 3 6 पूर्व परीक्षा आणि सराव परीक्षेचे जे पेपर येतात, तर हे पेपर जे आहेत प्रश्नपत्रिका जे आहे त्याला कृतीपत्रिका म्हणतात। पूर्वी प्रश्नपत्रिका कारण त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह शीट असते, तुम्हाला दिलेली आकृती किंवा दिलेल्या माहितीवरून तुम्हाला सोडा लिखाण फार कमी असतं। त्यामुळे पूर्वी कसं व्हायचं, पाठांतराचा भाग असायचा, हे एवढं वाचा, त्याचे नियम पाठ करा आणि त्याच्यावर तुम्ही। आता तसं काय ना, आता रेडीमेड असतं, फक्त यू हॅव टू फिल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही शब्द भरायचे आहेत आणि ते झाले की त्याला 2 मार्क्स मिळतात। म्हणजे मार्क्स मिळवणं सोपं आहे, फक्त कधी सोपं आहे तर तुमचा जर अभ्यास डीप असेल। आता याच्यामध्ये काय होतं की सरांनी सांगितलं, माझा अनुभव आहे, मी 10 वर्ष एक्झामिनर म्हणजे पेपर तपासले मुलांचे, तुम्ही परीक्षेला पहिल्यांदा सुरुवातीला 10 वर्ष मी मॉडरेशन केलं, त्यानंतर 1 वर्ष मी सीएम म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग बोर्डामध्ये चीफ मॉडरेटर म्हणून माझ्या विषयात सायन्स 1-2 साठी काम केलं। त्यानंतर औरंगाबादला मी पेपर सेट केलेला आहे, तो पेपर आलेला पण होता 2017 मध्ये। म्हणजे हा अनुभव आहे। मग नेमकं तुम्ही काय करायचं, तुम्ही कुठे चुकता, आता तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी योग्यच मार्गदर्शन केलेलं आहे, कारण ते सगळे शिक्षक हे वेल ट्रेन आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा बोर्डाचे पेपर तपासायला येतात। म्हणजे तुमचा पहिल्यांदा त्या शिक्षकावर विश्वास असला पाहिजे, आम्हाला आमचे जे सर शिकवतात ते चांगले शिकवतात। आजचा हा फक्त औपचारिकपणा आहे की तुम्ही माझ्याकडनं काय घेणार, तर मी तुम्हाला माझे जे अनुभव आहेत, विद्यार्थी कुठे चुकतो, कसे मार्क्स जातात। पहिली गोष्ट म्हणजे सायन्स मध्ये नापास होणं फार अवघड आहे, नापास कोण होतच नाही। म्हणजे आता जरी तुम्हाला पेपर दिला बोर्डाचा तरी तुम्ही सहज चांगल्या मार्काने पास व्हाल। कसे, तर त्याचं एक कारण आहे म्हणजे तुम्ही वर्षभरामध्ये शिकलेलं असतं, ते मेमराईज झालेले असतं, लक्षात घ्या। त्यामुळे पहिला जो प्रश्न असतो हा प्रश्न पहिला सायन्स मध्ये क्वेश्चन 1A म्हणजे प्रश्न पहिला 5 गुणांचा असतो। याच्यामध्ये काय असतं, फिल इन द ब्लँक्स असतात, म्हणजे ऑप्शन असतात। उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, आता थोडक्यामध्ये पटपट सांगत जातो। म्हणजे पहिला जो प्रश्न असतो की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये दोन्ही 1 आणि 2 साठी कॉमन आहे, लक्षात घ्या। तर हा असा पहिला प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 रिकाम्या जागा दिल्या जातात आणि त्याची 4 उत्तरं तुमच्या समोरच आहेत, तुमच्या समोरच तिथे त्याचे उत्तर दिलेले असतात आणि त्या उत्तरामध्ये योग्य अचूक उत्तर आपण उचलायचं आहे। आणि प्रश्न पहिला 1 त्याचा जो क्रमांक आहे किंवा त्याचं जे अल्फाबेटिकल आहे अ ब क ड, त्यातलं अ असेल तर अ लिहायचं, ए असेल तर ए लिहायचं। आता इंग्लिश वाले असेल सेमी इंग्लिश त्यांना ते अ ब क ड असणार आहे, ABCD असणार आहे आणि तुमच्यासाठी अ ब क ड त्यातलं क अ असेल तर अ लिहायचं, ब असेल एकदा सा परत तुम्हाला त्याच्यामध्ये काय करता येणार नाही, बदल करता येणार नाही। का तर सांगतो, त्याच्या काही सूचना असतात ऑन पेपर, अशी तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी शीट मिळेल याच पद्धतीची असेल। त्यामध्ये पहिली सूचना दिलेली असते, ती सूचना वाचा। तुम्हाला पेपर तुमचा 11ला स्टार्ट होणार आहे आणि बिफोर दॅट तुम्हाला
10 मिनिटं अगोदर 10:50 तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि त्या 10 मिनिटामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला आतमध्ये 10:30 तुम्ही तिथे गेला, आतमध्ये गेल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, काय तो होलोक्रॉप किंवा तो तुमचा नंबर आहे ते चिकटवायचं काम ते लोक करतील का तुम्हाला सांगतील. या पद्धतीने ते सोपा भाग आहे. आणि जे 10 मिनिटं तुम्हाला पेपर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देतात, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. पेपर मी आता सांगतो सर्वांच्या समक्ष तुमची साक्ष ठेवून की पेपर हा सोपाच असणार आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी हँग होतो, कसा असेल काय असेल, रात्रभर अभ्यास केलेला आहे, अभ्यासात झाला काही नाही, रिलॅक्स जा. काही पुस्तक सोबत तिथे जाऊन काय वाचण्याची गरज नाही. वर्षभरामध्ये जे केलेलं आहे तेच तुम्हाला तिथे लिहायचं आहे. यासाठी विज्ञानची भीती अजिबात बाळगू नका, कारण मी त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 35-36 वर्ष काम केले. त्यामुळे पेपर हा सोपाच असतो. माझा शब्द सोपा आहे, सिंपल, व्हेरी सिंपल. ती ऍक्टिव्हिटी शीट एक पहिल्या लक्षात घ्या. कसा करायचा, हाऊ टू स्टडी तुम्हाला सांगेल. सूचना काय असते प्रश्नपत्रिकेवर हे लक्षात घ्या. पहिली म्हणजे इथे सूचना असते, मराठीमध्ये असणार तुम्हाला. पहिली सूचना असते सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. आता विज्ञानचा पेपर असेल तर सर्व प्रश्न म्हणजे कोणते? प्रश्न पहिला अ, त्याच्यामधील ब, प्रश्न जो 5 गुणांसाठी असतो, प्रश्न दुसरा अ हा असतो 4 गुणांचा, प्रश्न दुसरा ब असतो हा 6 गुणांचा असतो, प्रश्न तिसरा हा 15 गुणांचा असतो, त्याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले असतात, आणि प्रश्न चौथा याला 2 प्रश्न असतात आणि हे प्रश्न 5 गुणांचे असतात. ओव्हरऑल जी आहे पूर्ण तुमची जी प्रश्नपत्रिका, जी ऍक्टिव्हिटी शीट आहे, कृतीपत्रिका, ही 60 गुणांची असते. त्यापैकी तुम्हाला 40 सगळी जरी सोडवली आणि सगळं जरी बरोबर असेल तुम्हाला 60 मार्क कोणच देणार नाही, ते 40 पैकी जाईल. 40 पैकी ऑल सोडवायला बसायचं नाही. म्हणजे कसं आहे बघा, प्रश्न पहिला जो अ आहे तो सोडवणे आवश्यक आहे. दुसरा आहे गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटर सोबत न्यायचा नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. तुमची जी ऍक्टिव्हिटी शीट असेल, म्हणजे आता मी प्रश्नपत्रिकाच म्हणतो किंवा कृतीपत्रिका, तिथे त्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत, 5, 5, 10, 15, 5 असे ते दिलेले 40 गुण. त्यानंतर प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 अ मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जातात, त्यालाच गुण दिले जाते. याचा अर्थ समजला का? म्हणजे विद्यार्थी काय करतात, प्रश्न पहिला 1, 2, 3, 4, 5 पहिलंच पान वापरायचं तुमच्या आन्सर शीट मध्ये, उत्तरपत्रिकेतील. तिथे तुम्हाला पर्याय यातला कोणता वाटतो, तर अ असेल तर ते अ लिहा, दुसऱ्याचं ब असेल ब लिहा, एकदाच पेन्सिलने नाही. क असेल क लिहा, ड असेल ड लिहा. आता इथे दिले असं अल्कधर्मी धातूंची संख्या 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारण्यातील जागा टिंब मध्ये केलेली आहे. गण 2, गण 16, आवर्त 2, बी खंड. मग याचं उत्तर आहे तिथे 2 मध्ये येते, 2 मध्ये आहे, बरोबर. किंवा डॅश हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात. विद्युत चलित्र, गॅल्व्हनोमीटर, विद्युत जनित्र, व्होल्टमीटर. तर याचं उत्तर तुमच्या डोक्यात आलेलं आहे. म्हणजे 4 पर्यायामध्ये विद्युत चलित्र कुठे वापरतात, गॅल्व्हनोमीटर कुठे वापरतात, विद्युत जनित्र कुठे वापरतात, कशासाठी वापरतात, आणि व्होल्टमीटर हे माहित पाहिजे. 4ांचे उपयोग माहित पाहिजे तरच येणार. आता याचं उत्तर आहे विद्युत जनित्र हे उपकरण विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरतात. जनरेटर ज्याला म्हणतात, एसी जनरेटर. ते एकदा फिक्स झालं की देन यू राईट डाऊन ए म्हणजे अ, ब, क आणि ड. आता गंमत अशी होते, शेवटची 10 मिनिटं असतात आणि शेवटच्या 10 मिनिटाला त्या विद्यार्थ्याला वाटतं की माझा तिसरा पर्याय जो लिहिला मी क लिहिलेला आहे हे चुकलेलं आहे, आणि नंतर त्याला आठवतं हा ड इथे असला पाहिजे. तो नंतर विचार करतो, पण तुम्ही एकदा लिहिलं तिथे असं लिहिले, ते ड लिहिलं, क लिहिलं, खोडलं, ड लिहिलं, यू डिड नॉट गेट एनी मार्क्स. तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. हा धोका आहे. म्हणजे किती जरी बरोबर असलं तरी मार्क्स नाही. पेपर कॉपी मागवली आणि तरी कंप्लेंट केली बोर्डाकडे तरी मार्क्स मिळणार नाही, कारण सूचना, कारण शेवटच्या याच्यामध्ये कॉपी होण्याची शक्यता असते. म्हणून जर तुम्हाला इफ यू आर कन्फ्युज, तुम्ही जर कन्फ्युज असाल तर येत नसेल तर थांबा, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मग लिहा तुम्हाला जे होते ते. पण पहिल्यांदाच काय करतात मुलं, वाचतात लगेच लिहितात. असं करू नका. इतकं सोपं नाही आहे ते टेस्टिंग असतं. तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यास केलेला त्याचं राईट आन्सर काय असेल. कारण बघा का सांगतो, तर हे 5 मार्क तुम्हाला सहज मिळणार, विज्ञान 1 आणि विज्ञान 10 मार्क सहज मिळणार, आणि प्रॅक्टिकलचे 30 मार्क मिळाले. पासिंगला किती लागतात रे, 35 लागतात. 5 मार्क फक्त मिळवायचे. किती पैकी, इकडचे
35 आणि तिकडचे 70 पैकी 5 मार्क की पास झाला तर नापासाची भीती आहे का सांगा मला? नाही, नापासच होणार नाही. तुम्ही म्हटलं तरी नापास होणार नाही. पण आपल्याला प्रयत्न करायसाठी हे कायसाठी ठेवलेलं आहे की तुमचे मार्क्स कसे इम्प्रूव्ह, हाऊ टू इम्प्रूव्ह, कसे इम्प्रूव्ह करायचे. म्हणजे लक्षात काय सांगत ठेवलंय तुम्ही असं ठेवायचं की पहिला जो प्रश्न आहे त्याचे जे पर्याय आहेत 1 2 3 4 5 याचं राईट आन्सर अ ब क ड 4 पर्यायापैकी योग्य पर्याय. तर काही मुलं एवढं सांगून सुद्धा काय करतात, सांगून सुद्धा प्रश्न पहिला अ आणि त्याचं परत उत्तर लिहितात. काय लिहिण्याची गरज नाही, विद्युत जनित्र लिहितात. आता इथे किती तिसऱ्याचं उत्तर आहे क लिहितात विद्युत जनित्र. नॉट नेसेसरी, काही गरज नाही. पण विश्वास नसतो ना, माझ्यावर पण तुमचा विश्वास नसणार तरी पण नाही नुसतं क लिहून देईल त्याला मार्क द्यायलाच पाहिजे. नाही दिले असेल मी त्याला जबाबदार आहे. कारण बोर्डामध्ये मी काम केलेलं आहे. कारण मुलांचा वेळ वाचावा, त्याला आपला वेळ पुढे मिळावा यासाठी त्याने पर्याय दिले. कारण काही मुलांचं काय भयानकच असतं, ते काय करतात पूर्ण स्टेटमेंट लिहितात. आता सुद्धा तुम्ही तेच केलेलं असेल काही ठिकाणी. पूर्ण प्रश्न लिहितात, गाळलेली जागा रिकाम्या जागा ठेवतात, त्याच्यामध्ये उत्तर लिहितात, त्याला पाशी चौकट करतात किंवा डबल रेषा पेननं. काही करू नका, वेळ जाणार नाही, त्याच्यामध्ये तुमची 2 मिनिटं जाणार. म्हणून पहिला 1 2 3 4 वाचा, थिंक ओव्हर इट, त्याच्यावर विचार करा आणि उत्तर सिलेक्ट करा. समजलं? पहिल्या प्रश्नामध्ये फक्त पर्याय लिहायचा आहे. पण काय याच्यामध्ये धोका आहे, एकदा का पर्याय लिहिला आणि नंतर लक्षात आलं की माझा पर्याय अ आहे तो चुकलेला आहे, पर्याय ब हा राईट आहे, नंतर क्लिक होतं, लगेच ते आपल्याला समजत नाही, तर मात्र वेळ गेलेली असते, काही करता येणार नाही. त्यामुळे वाचा, पुढे जा, लगेच लिहू नका, वाचा जरा 5 मिनिटांमध्ये थिंक करायला. असं कुठे आहे की दिलं म्हणजे पहिला प्रश्न वाचल्यानंतर लगेचच उत्तर लिहायला पाहिजे. तुमच्याकडे 2 तास असतात. अ लिहायला किती म्हणजे सेकंद पण लागत नसतील, 2 सेकंदामध्ये अ लिहिता येतं, पेन्सिलने लिहायचं आहे. त्यानंतर ब प्रश्न येतो बघा. ब प्रश्न जो आहे ना तुमचा, दोन्हीसाठी एकच सांगतो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. ब प्रश्न सुद्धा 5 गुणांचा असतो. त्याच्यामध्ये 1 गुणासाठी 1 प्रश्न असतो. याच्यामध्ये काय असतं, वेगळा घटक ओळखा, सहसंबंध पूर्ण करा, योग्य जोडी जुळवा, इलेक्ट्रॉन स्वरूपाने लिहा, चूक की बरोबर लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. विज्ञान 2ला पण असेच असतात. तर ते प्रश्न सोडवताना मात्र वेगळा घटक ओळखा. तर वेगळा घटक म्हणजे तिथे प्रश्न पहिला ब, पहिला उत्तर आला असेल वेगळा घटक जो असेल तो प्रश्न यापैकी कुठला तरी असतील तर तो 1 लिहायचा. आणि वेगळा घटक काय आहे, वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे आणि जनित्र. तर वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, तर जनित्र हा वेगळा आहे शब्द, कारण तो विद्युत निर्मिती केली जाते. हे बाकीचे जे आहेत ते विसंवाहक आहेत किंवा ते याच्यासाठी वापरतात, रबरी मोजे विद्युत धारा किंवा करंट लागू नये यासाठी वापरतात, आपण ज्याला काय म्हणतो बॅड कंडक्टर. त्यामुळे जनित्र. त्याच्यानंतर सहसंबंध पूर्ण करायचे यासारखे जे आहे, चूक की बरोबर. काही मुलं काय करतात, एकदा चूक लिहितात परत बरोबर लिहितात. आता मला सांगा, ते एक कुठेतरी बरोबर असणार नाही ना, एकदा चूक लिहितात एकदा बरोबर, असे पण असतात. एकदाच लिहायचं, एकदा चूक लिहा. ज्या प्रश्नामध्ये मात्र तुम्ही चूक लिहिलं असेल तर यू कॅन चेंज युअर आन्सर, तुम्ही तुमचा आन्सर बदलू शकता. चूक लिहिलं तुम्हाला वाटलं अरे चूक नाही ते बरोबर आहे, तर तू यू करेक्ट, तुम्ही ते करेक्ट करू शकता, बरोबर करू शकता. इथे तो बंधन नाही, त्याने पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. इथे पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे फक्त प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे, बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर लिहा आणि प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्याला गुण दिले जातील. बरोबर ना? त्यामुळे ब पासून तुम्ही तुमचं उत्तर कदाचित बदलू शकता. त्यामुळे शांत राहाल, भरपूर वेळ असतो. मुलं काय करतात, तासाभरात सोडवतात आणि गप्प बसलेले असतात. पहिला प्रश्न जो आहे त्याला सुद्धा वेळ आहे दिलेला. पहिला प्रश्न तुम्हाला जो आहे अ ब हा तुमच्या पहिल्या 20 मिनिटांमध्ये सोडून व्हायला पाहिजे. दुसरा प्रश्न एक 15-20 मिनिटांमध्ये. तिसरा प्रश्न जो आहे त्याला काहीतरी अर्धा पाऊण तास. असं करत शेवटची 15 मिनिटं पूर्ण प्रश्नपत्रिका लिहून झाल्यानंतर कृतीपत्रिका ती वाचायला पाहिजे. नाही तर बसला आपला शेवटची बेल होईल, वॉर्निंग बेल होईपर्यंत तेव्हा मग ते सगळी गडबड असते. सुपरवायझर येणार आणि परत सांगणार तुमच्या पुरवणी. ह्याला पुरवणी लागतच नाही. विज्ञानसाठी पुरवणी गणित थोडीफार लागते, कारण एवढी प्रश्नपत्रिका काय ते आपण आन्सर शीट एवढी मोठी असते की शेवटची पानं उरतात. त्या पानावर मात्र पेन्सिलने आडवी रेघ मारायची, एवढे लक्षात सांगतो. त्यानंतर प्रश्न दुसरा अ हा जो दोन्हीकडे
प्रश्न दुसरा जो अ आहे आणि ब आहे हा 10 मार्काचा आहे. पहिला प्रश्न अ ब 10 मार्काचा, दुसरा अ ब जो आहे तो सुद्धा 10 मार्काचा आहे. दुसरा अ मध्ये शास्त्रीय कारणे आहेत दोन्हीकडे. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तुम्ही शक्यतो शास्त्रीय कारणे हे पाठातील विचारतात, कंटेंट मधील आणि काही एक्झरसाइज मधील आहेत. मग तुम्हाला असा अभ्यास पाहिजे की दोन्हीकडचे 10 आणि 10 जे आहेत टॉपिक आहेत, चॅप्टर आपण म्हणतो, धडे पाठ आहेत, तर त्यामध्ये कोणत्या पाठामध्ये शास्त्रीय कारणे दिलेली आहेत त्याचा जरा अभ्यास करा घरी जाऊन आणि त्याला खुणा करून ठेवा. आणि तेवढीच जरा ती आणि साधी सोपी विचारतात, 3 विचारतात, त्यातले 2 लिहायचे आणि त्याचे 2 मुद्दे असतात. प्रत्येक मुद्द्याला 1 मार्क असतो, ते 2 आणि 2 4 मार्क्स मिळतात. त्यामुळे शास्त्रीय कारणे हा जो विषय आहे तो बऱ्याचदा मुलं मग सोडून देतात. इथे काही पाठांतर करण्याची गरज नाही. शास्त्रीय कारणे कोणती आहेत दोन्हीमध्ये ती घ्या, त्यापैकी 3 आणि 3 6 विचारणार, त्या 3 पैकी यू हॅव टू सॉल्व्ह ओनली 2, तुम्हाला 2 येणारच 100%. पाठाखालचे, कारण पाठाखालचे प्रश्न विचारतात, असा काय नियम नाही. पूर्वी होता 40 मार्कामध्ये 24 मार्क हे पाठाखालच्या प्रश्नावर विचारले जायचे, आता तसं नाहीये, पण देतात आणि साधे सोपे प्रश्न असतात, फार कठीण नसतं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं यासाठी काय करावं लागेल तर पुढचा भाग सांगतो. शास्त्रीय कारणे झाल्यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, पुढील प्रश्न सोडवा. या प्रश्नामध्ये विज्ञान 1 असेल तर त्याच्यामध्ये उदाहरणं असतात, सोडवलेली उदाहरणे आहेत. बघा कोणकोणते टॉपिक आहेत तुम्हाला माहिती आहे. पहिला आहे गुरुत्वाकर्षण, बरोबर ना, एम राईट, गुरुत्वाकर्षण आहे. त्यानंतर काही उष्णता आहे, हीट. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन आहे. लेन्सेस म्हणजे भिंगे, हे टॉपिक आहेत. फार वेळ कमी आहे तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त. तर त्यामध्ये काही उदाहरणं आहेत, साधी सोपी उदाहरणं असतात, सोडवलेली उदाहरणं असतात. भिंगांक काढा किंवा नाभियंतर काढा, एकदम सोडवलेली उदाहरणं असतात. खूप क्लिष्ट, अगदी सायंटिफिक अशी कठीण असणारी, त्याच्यावर काहीतरी वजा 6वा घात आणि ते कॅल्क्युलेशन करून कुठेतरी उत्तर विचारू दे, काय गरज नाही, त्याला ऑप्शन असतात. गणिताचा भाग जास्त त्रासदायक नाही आहे तुम्हाला, नाहीतर एवढे ते सोडवत बसायला काय गरज नाही. जी साधी सोपी असतात, दुसऱ्या प्रश्नामध्ये ती गणित विचारली जातात विज्ञान 1 साठी. त्यानंतर किंवा साधे सोपे प्रश्न विचारले जातात. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 2 आहे, यावरून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे. बघा प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे, 2 8 2, 8 आणि 2 10 आणि 2 12 12. म्हणजे हे मूलद्रव्य कोणतं आहे, मॅग्नेशियम आहे. आणि हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे, कोणत्या आवर्तात आहे. आता आवर्तन मला कळलं पाहिजे. पिरियोडिक टेबल तुम्ही बघितलं आवर्त सारणीमध्ये, तर उभे जे स्तंभ असतात त्याला गण म्हणतात, आडव्या ओळींना काय म्हणतात, आवर्त. असे 7 आवर्तन आहेत. तरी कोणत्या किती आवर्तात आहे, पहिल्या आहे, दुसऱ्या आहे की तिसऱ्या आहे, तिसऱ्या आवर्तन आहे. मग तिसऱ्या आवर्तनामध्ये 1 ते 20 पर्यंतची मूलद्रव्य तुम्ही बघूनच ठेवा कोणत्या गणामध्ये कोणते येते. सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे दुसऱ्या गणामध्ये, ॲल्युमिनियम आहे 13 अणुक्रमांक आहे, सिलिकॉन आहे 14, फॉस्फरस 15 आहे, सल्फर 16 आहे, क्लोरीन 17 आहे, त्याच्या क्लोरीनच्या वर फ्लोरीन आहे. आलं का लक्षात, 17व्या गणामध्ये. आणि शून्य गणामध्ये निष्क्रिय वायू मूलद्रव्यामध्ये आर्गॉन आहे, बरोबर. म्हणजे पहिले जे 20 पर्यंत तरी बघून ठेवा त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपावर. त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, दुसरा प्रश्न तर विज्ञान 2 साठी सांगतो पटकन तुम्हाला. प्रश्न 2 साठी म्हणजे मला पुढे जरा अजून मार्गदर्शन करायला वेळ लागेल. प्रश्न दुसरा ब साठी, अ मध्ये सांगितलं शास्त्रीय कारणे आहेत, ते सगळे शोधून काढा दोन्ही पाठामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ब मध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत, जाती उद्भव, भाषांतरण, अन्नजाळे, केंद्रकीय विखंडन, त्रिस्तरीय म्हणजे माहिती, प्रतिलेखन, भाषांतरण याच्यातील फरक, मानवी पुरुष प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था, अलैंगिक प्रजनन, यासारखे प्रश्न तुम्हाला 2 गुणांचे प्रश्न विचारले जातील, ज्याला मार्क्स टोटली 6 असतील. म्हणजे 6 आणि वरची शास्त्रीय कारणे 4 10 झाले. आता राहिला प्रश्न तिसरा प्रश्नाला 8 प्रश्न दिले जातात, त्यापैकी तुम्हाला सोडवायचे आहेत फक्त 5. कुठूनही सुरुवात करा, 8 पैकी फिक्स करा कोणत्या प्रश्नाचं उत्तर मला परफेक्ट घेता येते, उगीच अर्धवट नको. आणि असे 5 प्रश्न तयार करा. तुम्ही कुठलाही सिक्वेन्स घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की मला 5वा प्रश्न व्यवस्थित येतोय, तर पहिल्यांदा
राईट क्वेश्चन नंबर 5 आन्सर. मग पाचवाचं लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्याच येतं पहिलं असं. पण तिथे दिलंय 1 ते 8 म्हणजे 1 ते 5 सोडवायचं असं काही नाही. कुठलाही जो प्रश्न येईल तो पहिल्यांदा तुम्ही लिहा. इथे 1 झाला, चौथा इथे चौथा घ्या, 6 इथे 8 इथे 8 घ्या. तपासणारा तपासतो, त्याचं काम आहे ते. एकाच पानावर सिक्वेन्स झाले असे 5 प्रश्न तुमचे उत्तर असेल ते पूर्ण व्हायला पाहिजे. असं नाही नियम पहिलाच लिहा, दुसराच लिहा, तिसराच लिहा. विद्यार्थी तो विद्यार्थी असतो, तो आपल्या पद्धतीने लिहितो. तुम्ही शोधायचे आहे, एक्झामिनरचं काम आहे ते. एखादा तिथे सोडून शेवटच्या पानावर जातो, शेवटच्या पानावर जर लिहिलं असेल तिसरा प्रश्न 1 राहिलेला मध्येच तो सोडतो. एका एक्झामिनरकडे 200 पेपर असतात साधारणपणे, तर त्याने तो शेवटच्या पानावर लिहिला असेल, तिथनं त्याचे मार्क बरोबर असेल तर 2 मार्क देऊन तो प्रश्नाचे गुण कॅरी करावे लागतात त्याला दुसऱ्या पानावर आणि लिहावं लागतं. कॅरी फ्रॉम पेज नंबर 14 हे लक्षात घ्या. त्यामुळे शक्यतो पण त्याला त्रास नको, त्याची मानसिकता तुम्ही बिघडवू नका, बरोबर ना. त्याला शांतपणे व्यवस्थित, मग तो जरा आनंदी असतो तपासणारा. शेवटी मेंटली काम आहे ना ते. तुम्ही जर उलट सुलट केलं ना मग तो पण उलट सुलटच करणार. आणि मग जर 14च्या आतमध्ये पडले तर तुम्ही त्यांची पेपर कॉपी मिळेल तर त्याला काय फार दुरुस्ती नसते, लक्षात घ्या. एखाद्याला 40 पैकी 40ची गॅरंटी असते आणि जर 1-2 कमी झाले तर तो पेपर मागू शकतो, कारण माझे 2 मार्क गेले कुठे, तर ते वाढले तर बोर्ड देतं. पण एखाद्याला मिळाले 14 आणि तुम्ही बोर्डाकडे 350 रुपये 300 रुपये भरून जर पेपर मागवला तुमची फोटोकॉपी, तर तो तुमचे शिक्षक देतील तपासून आणि जर त्याच्यात 1-2 मार्क वाढत असेल तर ते सुद्धा मग देत नाहीत बोर्ड वाढवून. त्यामुळे आपण आपलं लिखाण स्वच्छ, क्लीन, शुड बी क्लीन, क्लीन नीट असलं पाहिजे. अक्षर तुमचं जे आहे ते अक्षर सुधारण्याची आताची वेळ नव्हे, पण चांगलं पेन आपल्याकडे असलं पाहिजे व्यवस्थित. 2 पेन असले 3 पेन असले, एकाला 3 ठेवा, पण ती चांगल्या कंपनीची. मध्येच थांबलं तर ती शाई बदलणार, परत ते 1000 रुपयांकडे. आता पूर्वी सही घ्यायची, आता मला काय नेमका नियम माहित नाही. तर पेन आपल्याकडे असले पाहिजे, पेन्सिल असले पाहिजे. आकृती पेन्सिलनेच काढायची, नावं पेन्सिलनेच द्यायची, पेनाने आकृती काढायची नाही, पेनाने नाव द्यायची नाही. हल्लीची बरीचशी मुलं पेनाने आकृती काढतात, पेनानेच नावं देतात. तर आकृती पेन्सिलनेच काढायची. आणि चौथा जो प्रश्न आहे याच्यामध्ये, तिसरा प्रश्न तुम्हाला सांगितला, चौथा प्रश्न जो आहे तो 5 गुणांसाठी असतो. त्यावर 5 मार्क विचारले जातात. इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्र, हे विधान आपण स्पष्ट असा एक प्रश्न इथे दिलेला आहे. किंवा एखादा प्रश्न तुम्हाला सांगतो कसा असेल, 2 मिनिटं सांगतो. 5वा प्रश्न हा असा असेल, तुमचा जो कार्बनिक संयुगांचे रसायनशास्त्र याच्यामध्ये एक चार्ट आहे, तक्ते आहेत बघा. हे जे तक्ते आहेत ना, ते तक्ते सगळ्यांची उत्तरं तुम्ही तिथे पुस्तकात, आता मुलं पुस्तकात पुन्हा करतात, ते लिहायला आळस करतात आणि तिथे लिहितात. हे CH4 म्हणजे काय, तर इथे डॅश आहे, मिथेन. मग इथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, इथेन. इथेनचं सूत्र काय, C2H6. 2 ने वाढवत जायचे. कार्बन CH4, C2H6, C3H8, C4H10, C5H12, या पद्धतीने CnH2n+2 हा एक फॉर्म्युला आहे बघा हायड्रोकार्बन मध्ये, अल्केन मध्ये. त्यातमध्ये फक्त 2 ने वाढवायचं. तिकडे अल्केन असेल, कार्बन डबल बॉन्ड, हे झालेलं तुम्हाला सरांनी शिकवलेलं असेल. आता आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे हायड्रोकार्बनचं वर्गीकरण पण विचारलेलं आहे. हायड्रोकार्बनचं वर्गीकरणामध्ये एकदम सोपं आहे. हायड्रोकार्बनचं वर्गीकरणामध्ये इकडे संतृप्त हायड्रोकार्बन, असंतृप्त हायड्रोकार्बन आणि तिकडे पण असंतृप्त. ऍक्च्युअली ते ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक आहे. आता संतृप्त मध्ये अल्केन आहे. अल्केन म्हणजे कार्बन कार्बन एकेरी बंध, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन. हे तुम्हाला नाही, तुम्हाला फार पडतं मिथेन आणि इथेन प्रोपेन पर्यंतची रचनासूत्र दिलेले परीक्षेला, पण ते पुढे आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याची रचनासूत्र पुस्तकात दिलेले रचनासूत्र आहेत किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तेवढेच बघा. मी जास्त असं शिकवत नाही. त्यामुळे पुन्हा पुस्तकामध्ये मिथेनचं दिलेलं आहे, इथेनचं दिलेलं आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर एक आणि कार्बन कार्बन अल्किन असेल तरी इथे डबल बॉन्ड असतो, CnH2n त्याचं सामान्य सूत्र आहे. त्याचा अभ्यास पुस्तकात भरपूर दिलाय, पण सोपा आहे ते डबल बॉन्ड. आणि तिथे त्याचं रचनासूत्र ते पण पुस्तकामध्ये दिलेले आहे, तेवढीच बघा. ओके. त्यानंतर
साधारणपणे तुम्हाला हे जाताना मी मॅडम आहेत भिंगाडे मॅडमकडे ह्या 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहेत की जावडेचे जे मुलं आहेत त्यांना मी सरांना सांगेन त्यांची झेरॉक्स मारून तुम्ही घ्या, कारण मला काय तेवढं काय कल्पना नाही. त्यामुळे यातले जरी तुम्ही बरेचसे प्रश्न दिलेले आहेत, पहिल्या प्रश्नाला इथे 13-14 आहेत, त्यातलं एखादं फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं. पण एक इम्पॉर्टंट दिलेले आहेत 5-5, 10-10, 12-12 असे प्रश्न आहेत. हे एवढं जरी केलं तरी बऱ्यापैकी होईल. त्यानंतर देतो मी मॅडमकडे, तुमचे सर घेतील. त्यानंतर पहिली गोष्ट, आता अभ्यास कसा करावा. तुमच्या मनातील मी भीती काढून टाकलेली आहे, बरोबर. तुम्हाला पास सहज होता येतं. प्रॅक्टिकलचे 20 मार्क तुम्हाला देणार, प्रयोग करून घेतात सर, आपल्याला चुकला तरी घेतात, त्याच्या घाबरण्याचं कारण नाही. तिथे तुम्हाला 20 मार्क मिळाले. इकडे तुम्ही विज्ञान 1 आणि विज्ञान 2 40 पैकी 15-15 मार्क मिळतात. अगदी काय कोण 8 आणि 9 नाही, 15-15 झाले 30 आणि इकडे झाले 20, झाले किती 100 पैकी 50% मार्क सहज मिळतात. प्रश्न राहिला पुढच्या 50. नाही सर मला 85च्या पुढे जायचंय, सहज जाता येतं. यासाठी साधं सोल्युशन फॉर्म्युला सांगतो की तुमचं हे जे पुस्तक आहे विज्ञान 1 हे जे पुस्तक आहे, तर मुलांना आम्ही जेव्हा सांगतो की पुस्तकामधील पुस्तकच वाचायचं, बाकी काय करत बसू नका. वर्षभरामध्ये वह्या आपण लिहितो, पण त्या वह्यामध्ये आपण काय लिहितो हे ऐनवेळी आपल्यालाच कळत नाही. हे माझंच अक्षर आहे की कोणाचं आहे, ही रियालिटी आहे. आपण स्वाध्याय सोडवतो, शिक्षक तपासून देतात, शिक्षक सांगतात, पण आपण स्वाध्याय कधी वाचतच नाही. म्हणजे ते एक डॉंकी वर्क राहतं की नाही आपल्यासाठी. मग आपण करतो, मेहनत देतो, पण ते वाचतो का नाही. आपण कधी आपल्या स्वतःच्या नोट्स तयार केल्या आहेत का. तर आज आपल्याला आपल्या सरांनी मॅडमने हा धडा शिकवलेला आहे, आता तुम्ही स्वतः जाऊन त्याच्या नोट्स काढणार आहे. शिक्षक देऊ देत न देऊ देत त्या तुम्हाला लिहून देणार की काय, मग आपण जाऊन त्या नोट्स, ही सायन्सची खरी पद्धत आहे. टू यू मेक युअर ओन नोट्स, स्वतःच्या नोट्स स्वतः. माझ्याकडे माझ्या वया भरलेल्या आहेत अजूनही, मी अजून क्लास घेतो लांजामध्ये, तर स्वतःच्या वया आहेत. यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला नोट, उद्या 11वी-12वीला तुम्ही गेला सायन्समध्ये, चांगले मार्क्स मिळाले, एखाद्याला मिळाले 75च्या पुढे की तो सायन्सला जातो, आणि मग तिथे जाऊन सवय नसते, मग ती नोट्स काढण्याची सवय ठेवा. आता अभ्यास करताना तुमच्याकडे गाईड असेल, अपेक्षित प्रश्नसंच असेल. 11th ओव्हरला आपण काय वाचायचं हे काही वाचत बसू नका. आज तारीख 17 आहे, 17 जानेवारी. परीक्षा कधी सुरू होणार आहे? 20 फेब्रुवारी, म्हणजे 17 ते 17 एक महिना आहे. तुमच्याकडे 1 महिना आहे, म्हणजे एका दिवसाचे 24 तास तुमच्याजवळ आहेत, बरोबर. 24 तासामध्ये 6 तास 7 तास झोपायला पुरेसे. बाकी तुम्हाला शाळेचा सगळे कार्यक्रम झाला की तुम्ही कुठे जाणार, तुमच्या घरी तुम्हाला किंवा शाळेमध्ये घेतील, त्या पद्धतीने शेड्यूल असतं प्रत्येक शाळेचं. जास्तीचा वेळ तुम्ही आता अभ्यासाला द्यायला पाहिजे, त्याचं शेड्यूल तुम्हाला बनवायचे. सरांनी पण बघते, सरांमध्ये सांगितलं शेड्यूल कसं करायचं, त्याच्यामध्ये त्या पुस्तिकेमध्ये आहे. जास्त वेळ द्यावा लागेल. तुम्ही म्हणाल मी कमी वेळेमध्ये सर मला मार्क, नॉट पॉसिबल. मग तेवढे जेवढा अभ्यास तेवढे मार्क मिळतील. म्हणून गाईड वाचणं बंद करा. गाईड घेऊन प्रश्नपत्रिका सेट केली जात नाही. तुमचं क्रमिक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये जे काय दिलेले आहे पहिल्या पानापासून शेवटपर्यंत, फ्रॉम इंट्रोडक्शन इथे थोड्या 8वा पासून अगदी शेवटपर्यंत, त्यावर आणि त्या आतमध्ये ज्या सगळ्या चौकटी दिलेल्या आहेत, ह्या अशा चौकटी आहेत, हे सगळं याच्यावर कुठेही प्रश्न विचारायला त्याला स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे पेपर सेटरवाला. तो असं नाही की सर तुम्ही सांगितलं पाठाखालचे प्रश्न आम्ही केले, पाठाखालचे प्रश्न केलेत ना, मग तुला 40 पैकी 25 मार्क मिळतील. बाकी मी धडा वाचणार नाही, पाठाखालचे प्रश्न करणार, 25 मार्क मिळतील. 15 मार्क इकडे लपलेले. मग यासाठी मग काय करायचं, यासाठी साधा सोपा उपाय, पुस्तकाचं वाचन करायचं. ते कसं वाचन करायचं
तर आता पुस्तक असतं, बऱ्याच जणांकडे पुस्तक आहे, ज्यांच्याकडे नसेल त्याने मी काय सांगतो ते फक्त ऐका. तर पुस्तकात पूर्ण वाचन करायचं. खरं ते एक टॉपिक हा 4 वेळा तरी वाचला गेला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल सर 4 वेळा नाही जमणार, मग किती वेळा वाचणार? 2 वेळा तरी वाचा. एक टॉपिक 2 वेळा वाचा. एक धडा वाचायचं म्हणजे वाचायचं, पाठांतर करायचं नाही. मग वाचत डोळ्यात मेमोराईज होतं ते आपणच. तुम्ही वाचत जायचं, बरोबर लक्षात येतं हा शब्द इथे होता, इथे कुठेतरी मी वाचलोय. याला असं जम्पिंग नाही द्यायचं की मी म्हटलं काय कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणून अपेक्षित प्रश्नसंच वाचू नका. फार फार तर तुम्हाला प्रश्नपत्रिका एखादी सोडवायची असेल तर कुठले पण प्रश्न रिपीट होत नाही. मागच्या 10 जरी प्रश्नपत्रिका बोर्डाच्या काढल्या तर फार प्रश्न रिपीट होत नाही. कुठेतरी 2-4 प्रश्न लागतात. म्हणजे 10 प्रश्नपत्रिका जरी तुम्ही सोडवल्या आणि त्या बघून सोडवल्या तरी काही फायदा नाही. मग तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. तर एकच त्याच्यावर सोल्युशन आहे, म्हणजे यू हॅव टू रीड टेक्स्ट बुक. डीपली सखोल वाचन केलं पाहिजे. इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी पुस्तकाचं वाचनच पाहिजे. गणित असेल समजून घेतलं पाहिजे आणि सोडवलं पाहिजे. प्रॅक्टिस पाहिजे, बरोबर. त्यासाठी तुम्हाला शिक्षक आहेत तुमच्या शाळेमध्ये. आता आपल्याला वेळ नाही शिकवायला रासायनिक अभिक्रिया कसं, ऑक्सिडीकरण म्हणजे काय, क्षेपण म्हणजे काय. म्हणून मी आता पटकन सांगतो. 1 वाजता अर्ध्या तासामध्ये मला पुरेसा आहे, बरोबर ना. अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला माहिती देतो. आता विज्ञान 1 मध्ये ज्यांच्याजवळ पुस्तक आहे, इकडे कोणाकडे पुस्तक नाही? हे माझं ठीक आहे, एक द्या पण दोघांमध्ये द्या. असू दे, बाकीच्या नसलं तर काय हरकत नाही. तुम्ही फक्त यू हॅव टू लिसन ओनली. गुरुत्वाकर्षण एक प्रकरण आहे बघा. मी काय सांगितलं, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला मी सांगितलं ते तुम्ही पुस्तकाचाच अभ्यास करायचा आणि या वर्षी परीक्षेला सामोरं जायचं. एकदा गाईड घेतो, एकदा कुठेतरी इन माय पॉकेट आणतो, एकदा कुठेतरी वही वाचतो, एकदा कुठेतरी दुसऱ्याचीच वही आणतो, ती वाचत बसतो. असं काही करायचं नाही. पुस्तकाचं वाचन म्हणजे जे पाठ दिलेले आहे त्यातलं काय वाचायचं यासाठी इथे पुस्तक पाहिजे, तेवढं सांगतो. कंटाळू नका. एकदा वाचा, आवर्तन केलं एकदा वाचा विज्ञान एकदा, आणि मग बाकीच्या विषयांचा अभ्यास आहे. विज्ञानासाठी एक विषय एक वेगळा तास ठेवा तुम्ही. आज मी विज्ञानाचा भाग रात्री झोपायच्या अगोदर मी विज्ञानाचा एक धडा वाचणार आहे. 10 आणि 10 20 दिवसामध्ये पूर्ण होणार ते, असं त्याचा अर्थ आहे, बरोबर ना. 20 दिवसामध्ये पूर्ण होणार. एकदा वाचलं तर, दोनदा वाचलं दोनदा वाचा, सकाळी वाचा, रात्री वाचा. तुम्ही किती वेळ देता? किमान आता तुम्ही 10 ते 12 तास अभ्यासाला द्यायला पाहिजे. तर एवढा तास म्हणजे काय, 18 तास अभ्यास करतात रोज माणसं, 6 तास झोपतात स्पर्धा परीक्षेवाले. मग 10 तास पण जागरण करायची नाही. 10:30ला डोकं टेकायचं. सकाळी लवकर उठा, 4 वाजता उठा, 5 वाजता उठा. सकाळी लवकर उठल्याने फायदे भरपूर आहेत, सगळे फायदे आहेत आपल्याला, शरीराला पण फायदे आहेत. सकाळी 5ला उठा, फ्रेश व्हा व्यवस्थित आणि वाचनाला बसा. असं शेड्यूल तयार करा, तर होणार. मार्क मिळवणाऱ्यांसाठी सांगतो, ज्यांना पास व्हायचं असेल नुसतं तर त्याने काही नाही केलं तरी डायरेक्ट तुम्ही पेपर असेल त्याला लिहिला तरी तुम्हाला 50 मार्क मिळतात. इतका सोपा पेपर असतो. पहिलं ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण एक प्रकरण आहे. त्यामध्ये ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी सांगा, ऐकून ठेवा. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा नियम आणि त्याचं सूत्र विचारतात. तो नियम सर्वांना माहित असेल, इथे पाठ करण्याची काही गरज नाही, तो समजून घेतला असेल तुम्ही. शिक्षकाने तुम्हाला एका पदार्थाने दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल हे त्या पदार्थांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्या पदार्थामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. म्हणजे एक समानुपाती m1 × m2 प्रॉडक्ट ऑफ द मासेस अपॉन r². म्हणजे अंतर जसं वाढत जाईल तसं गुरुत्व बल कमी कमी होत जातं. हा नियम आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारतात, तेवढं बघायचं. नियम लिहून काढा न बघता एकदा. आता मी सांगितलं तुमच्या समोर, एका पदार्थाने दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर, हा एक पदार्थ आहे, हा पदार्थ, हा पदार्थ, हा पदार्थ आहे, तुम्ही दोघे जण एका पदार्थाने कोणत्याही दुसऱ्या पदार्थावर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल हे त्या पदार्थांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती. म्हणजे पृथ्वी आणि तुम्ही, पृथ्वीचं वस्तुमान आणि तुमचं वस्तुमान. तर
समानुपाती आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तनुपाती. म्हणजे तुम्ही आणि तुमचं अंतर वाढत गेलं की गुरुत्वबळ हळूहळू कमी होतं. अवकाशामध्ये गुरुत्वबळ 0 असतं आणि ऍट द सेंटर इट बिकम्स 0. कारण त्या ठिकाणी मास पण नसतं आणि ग्रॅव्हिटी पण नसते. तर हे गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत, वाचा मग तुम्हाला समजेल. दुसरा आहे केपलरचे लॉ. हा लाडका प्रश्न आहे बोर्डाचा. सगळ्या परीक्षेला सगळ्या शिक्षक सांगतात केपलरचे लॉ मात्र तिन्ही कराच तुम्ही. करताना तुम्ही आकृती बघा नीट. आकृतीचा अभ्यास करा. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. आणि तिसऱ्या नियमामध्ये सूत्र आहे बघा, टी स्क्वेअर समानुपाती आर घन. बरोबर ना? आवर्तकालाचा वर्ग हा त्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. बरोबर? ते तीन मे कदाचित तुम्ही पाठ केलं तरी चालेल, लिहून काढा ते तिन्ही. आणि तुम्ही बघा तिथे प्रूव्ह केलेला आहे केपलरने. त्या काळामध्ये आपल्याला काय अजून कळतं ना आपण कुठ्यावर नाही, त्यांनी सांगितलं सूर्य एका नाभीवर असतो. असं आपण संशोधनात्मक आपण अभ्यास केला पाहिजे. पहिला नियम घ्या, दुसरा नियम घ्या, तिसरा नियम घ्या. लाडके आहे ते विचारतात बऱ्याचदा, काही प्रश्न लाडके असतात ते विचारतात. म्हणून आपल्याकडे आपलं असलेलं बरं ना, त्याच्यावर आधारित कुठला प्रश्न विचारू शकतील. एखादा ऑप्शनला विचारतील टी स्क्वेअर समानुपाती आर घन, टी स्क्वेअर समानुपाती आर स्क्वेअर, काय विचारतात, वन आपण काही विचारतील. मग तुम्हाला त्याचं सूत्र आणि तत्व माहित पाहिजे. झालं. मास आणि वेट, वस्तुमान आणि वजन. त्यानंतर वस्तुमान बदलतं, वस्तुमान बदलत नाही, वजन बदलतं, वजन हे गुरुत्वबळावर आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. वस्तुमानाचं एकक आहे एमकेएस मध्ये केजी आणि सीजीएस मध्ये ग्रॅम आहे. आणि आपण व्यवहारामध्ये वजन शब्द वापरतो, माझं वजन, तुझं वजन, साखरेचं वजन. तर वजन हे गुरुत्वबळावर अवलंबून असतं. वजनाचं फॉर्म्युला काय आहे, डब्ल्यू बरोबर mg. वजन बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. म्हणजे तुमचं वजन 40 असेल तर 40 kg मास असेल गुणिले 9.8 आहे इथे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आता इथे पृष्ठभागात 9.8 आहे आणि काही एका विशिष्ट उंचीवर जसं जसं जाल तसं ते कमी कमी होत जाते. अवकाशामध्ये 0. मग अवकाशामध्ये तुमचं वजन काय असणार, 0 असणार आहे. मास मात्र मास डज नॉट चेंज, मास बदलत नाही. अवकाशामध्ये गेला चंद्रावर 61 असतं, अवकाशामध्ये ते 0. पण मास बदलेल का, कंटेंट ऑफ मॅटर बदलेल का, डज नॉट चेंज, हे लक्षात घ्या. त्यामुळे वस्तुमान वजन हा एक फरक बघून ठेवा. जीच्या मूल्यात होणारे बदल असं आहे बघा, जीच्या मूल्यात होणारे बदल पान नंबर 8 वर आहे. त्यानंतर मुक्त पतन व मुक्त वेग व्याख्या शेवटच्या पानावर तिथे. आणि उदाहरणं पाठातील सोडवलेली आणि पाठाच्या खालील उदाहरणं. टोटल पुस्तकामध्ये किती उदाहरणं आहेत माहिती आहे तुम्हाला? टोटल पुस्तकामध्ये साधारणपणे 40-42 उदाहरणं आहेत. किती? 40-42. त्यातली फक्त 2 परीक्षेला येणार. मग नको सर म्हणून तिथे एवढे कोण करतोय असं नाही. सोपी विचारतात. तुम्हाला जेवढी झेपेल तेवढी तुम्ही करा ना. तुम्हाला कोणती येतात ते बघून ठेवा. मोजली तर गणितात मोजा 40-42 मिळतील पाठामध्ये सोडवलेले आणि एक्झरसाइज मध्ये. त्यामुळे तुम्हाला जी सोडवता येईल ती घ्या तुम्ही. एखाद्या भिंगांक काढा. नाभी अंतर दिलं असता 20 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या भिंगाचा भिंगांक किती आहे, तर 20 पंत 100 म्हणजे तो 5D आहे, डायोप्टर आहे. 25 असेल तर 25 100. साध्या सोप्या पद्धतीने नाभी अंतर काढण्यासाठी किंवा ते डायोप्टर काढण्यासाठी भिंगांक काढण्यासाठी सूत्र तुम्हाला माहिती आहे, P बरोबर 1/8 आणि मीटर मध्ये 20 असेल तर त्याचे मीटर करून घ्यायचे 0.2 m करायचं. आणि अगदीच नसेल तर सरळ उत्तर मांडायचं 20 पंत 100 यायला पाहिजे. 20 पंत 100 म्हणजे 5D आलं त्याचं उत्तर. 25 असेल 25 100 4D आलं उत्तर त्याचं. बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर हे धन असतं, अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर ऋण असतं. सोपं आहे, त्याच्यात दिलेलं आहे. 50 असेल तर 50 सेंटीमीटर 0.5 50 × 100 2D येणार आहे. बरोबर? ती उदाहरणे सोपी आहे. त्यानंतर पिरियोडिक क्लासिफिकेशन आवर्त सारणी दुसरं प्रकरण आहे. यामध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी हे कराच. त्यानंतर आधुनिक आवर्ती नियम सारणी गण आवर्तन इलेक्ट्रॉन स्वरूपण. आधुनिक आवर्ती नियम अणुअंक 1 ते 20 बघायला सांगितलं मी. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, बरोबर ना, नायट्रोजन, ऑक्सिजन. त्यानंतर ऑक्सिजन नंतर कोणता आहे, हा ऑक्सिजन नंतर पुढचा मूलद्रव्य कोणता आहे तिथे आहे दिलेलं, सांगा मला.
ऑक्सिजनचा अणुक्रमांक 8 आहे. 9 अणुक्रमांक असलेले फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, बरोबर ना? किमान 20 पर्यंत तरी पाठ पाहिजे आपले. तर ते तुम्हाला त्याचे इलेक्ट्रॉन सोबत माहित पाहिजे. 281, 282, 1. त्यानंतर आहे पिरियोडिक ट्रेंड्स, म्हणजे बघा आवर्ती कल आहे त्याच्यामध्ये. आवर्ती कल, संयुजा, अणु आकार, धातू अधातू गुणधर्म. अणूचा आकार डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जातो. त्याचं कारण आता मी कारण सांगत बसताना वेळ जाईल. आणि वरून खाली जाताना त्या अणूचा आकार मोठा होत जातो, बरोबर ना? हे बघून ठेवा. डोबेरेनरचे ट्रिके विचारतात. त्याच्या पुस्तकात दिलेली त्रिका आहे ना, त्रिकाचा नियम. ती त्रिका कोणती ते बघा तुम्ही. पहिली त्रिका आहे, आहेत ना, त्रिकांचा नियम. न्यूलँड्स अष्टकाचा नियम. प्रत्येक मूलद्रव्याची मांडणी ही चढत्या अणुभारांप्रमाणे केली असता. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. असं त्याचा आहे तो नियम. त्रिकाचा नियम म्हणजे काय? मधल्या मूलद्रव्याच्या अणुभारांकाच्या सरासरी हे त्या त्रिकामध्ये 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी इतकी असते. मग ती त्रिका दिलेली 2-4 सगळेच बसत नाहीत म्हणून तो मागे राहिला त्याच्या सिद्धांत. चला पुढे. केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. कमी वेळेमध्ये सुद्धा अचूक शिकवता आलं पाहिजे. अभिक्रियेमध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ ऑल केमिकल रिएक्शन, अभिक्रियांचे प्रकार, संयोग, अपघटन, विस्थापन, दुहेरी विस्थापन, उष्माग्राही, उष्मादायी, ऑक्सिडीकरण आणि क्षपण या सगळ्या अभिक्रियापैकी एक अभिक्रिया 100% असणार पेपरला बिंदास. आणि कृतीसह असणार काही वेळा. आता हे ऑक्सिडीकरण कसं, क्षपण कसं ओळखायचं हे तुम्हाला तुमच्या शिक्षकाने सांगितलेलं आहे. मी त्याच्यामध्ये आता वेळ घेत नाही, काही गरज नाही. शिक्षकाने सगळं समजत नसेल तर सरांना तुमच्या विचार. ऑक्सिडीकरण म्हणजे नेमकं काय होतं, क्षपण म्हणजे काय होतं. ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजनचा संयोग होतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. क्षपण म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा हायड्रोजन ऍड केला जातो. ही त्याची कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्ट आहे त्या समजून घ्या. रस्टिंग, क्षरण, मराठीमध्ये आपण त्याला गंजणे म्हणतो. त्याच्यावर 5 मार्क रिसेंटली विचारलेले आहे बोर्डामध्ये. गंजणे, त्यावर ते गंज लागू नये. लोखंडी जे मेटल असतात किंवा हे आता खिडकी आहे, गंज लावून आपण त्याला पेंट देतो. तर त्याचं प्रिव्हेन्शन ऑफ करोजन ते कसं केलं जातं ते त्या क्षरण मध्ये आहे. करोजन, क्षरण असं लिहिलेलं असेल पुस्तकामध्ये. आणि रॅन्सिडिटी, इकडच्या खाली एक्झरसाइज आहे, वर एक 4 ओळींची टीप आहे. रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा, मराठीमध्ये खवटपणा. शेवटची बघा एक टीप आहे, शेवटच्या पानावर, शेवटच्या इकडे एक्झरसाइजच्या वर खवटपणा आहे बघा. एक्झरसाइज कुठे आहे बघा, त्याच्या वर आहे ना खवटपणा असं लिहिलेलं आहे ना. रॅन्सिडिटी कुठे दाखवतोय मला तिथे? हा ती बघा, तिथे आहे. पान नंबर किती सांग? 45 वर आहे बघा. मिळालं? हा मी बघतो इथनं, मला दिसतंय इथून ते एक्झरसाइजच्या वर मला इथून दिसतंय, ते तिकडे बघा. म्हणून म्हटलं मी एक्झरसाइज मध्ये ते विचारलेलं आहे. खवटपणा त्याबद्दलची माहिती आहे. पुढे चला. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, उष्णतेचा विद्युत धारेचे परिणाम, ज्याच्यामध्ये एसी आणि डीसी जनरेटर, विद्युत जनित्र, डायरेक्ट करंट, अल्टरनेट करंट या जनरेटरची रचना आणि त्याच्या आकृतीवरून प्रश्न विचारतात. 1 आकृती आहे जनरेटरची तुम्हाला एसीची आहे ना, शेवटी असेल बघा जनरेटरची आकृती, विद्युत जनित्र. त्यावर प्रश्न विचारले जातात. ती माहिती एकदा वाचून घ्या फक्त. मिळालं? शेवटच्या पानावर बघा. किती नंबर पान आहे? 60 वर आहे बघा जनरेटर. पान नंबर 60. आणि दिष्ट जनित्र आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र, मराठीमध्ये त्याला प्रत्यावर्ती, अल्टरनेट करंट, एसी. फ्लेमिंगचे नियम आहेत. डावा हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम आणि नुसता उजव्या हाताचा नियम, हे नियम बघाच. ते पण विचारतात. आणि आकृती विचारतात. आणि सांगायचं विद्युतधारेची दिशा कोणती, मोशन ऑफ कंडक्टर, बलाची दिशा कोणती, फोर्स ऑफ कंडक्टर, त्याच्या दिशा विचारल्या जातात त्यावरून. म्हणजे तुम्हाला हा उजव्या हाताचा नियम, हा हात लक्षात ठेवायचा, त्याच्यावरून आणि डाव्या हाताचा नियम
हे मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय क्षेत्र, त्याच्यानंतर विद्युतधारेची दिशा, फोर्स ऑन कंडक्टर. सोपं आहे कसं ते आकृती विचारतात. एक्सरसाइज मधले काही प्रश्न बघून ठेवा, त्यावर विचारतातच, आकृतीवरून प्रश्न विचारणार. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम म्हणून एक भाग आहे, तो भाग वाचा आकृतीसह. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, हातामध्ये असा एक रॉड घेतलेला दाखवलेला आहे, 53 पान नंबर 53 वर. गो टू पेज नंबर 53. ओके, तिथे बघा. त्यानंतर विद्युतधारेचे औष्णिक परिणाम पान नंबर 48, 49, 50. मी वाचायला सांगितलेलं आहे, काय वाचायचं एवढं सांगतोय. पुस्तक वाचा म्हणजे आता सांगतो, म्हणून मला पुस्तकं पाहिजे होती, दॅट इज बेटर, तर मग चांगलं झालं असतं. तेवढंच वाचायचं. आणि एवढं सांगून जर प्रश्न जर आलेच नाही तर त्याला मी जबाबदार राहील सगळ्या 70 मुलांना. तर एकही प्रश्न आला नाही, याच्या बाहेर तो जाणार नाही. मी पेपर सेट केलेला आहे म्हणून सांगतो, हे महत्वाचं आहे, तेवढंच वाचायचं. आणि सॉलिनॉइड डेफिनेशन अँड डायग्राम, नाल कुंतल पान नंबर 54 वरच आहे बघा, असं नाल कुंतल दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅग्नेट मागे पुढे केला तर विद्युत धारा जनरेट होते. 54 वर आहे बघा, स्प्रिंग दाखवलेली आहे, स्प्रिंग सारखं दिसतंय ना. हा, बस ती आकृती बघून सॉलिनॉइड, त्याला नाल कुंतल म्हणतात मराठीमध्ये. त्यानंतर या उष्णतेवर पहिला आहे अप्रकट उष्मा, लॅटंट हीट. सुरुवातीला लॅटंट हीट, त्याला अप्रकट उष्मा म्हणतात. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या पानावर पुनर्निर्माण, रिजिलेशन, ती एक संकल्पना आहे. बर्फाची लादी, खाली ती तारती जाते आणि वर ते परत बर्फ तयार होतो, खाली ते वितळ जातं, मेल्टिंग पॉइंट वितळ, त्याविषयी माहिती आहे. पण ती लादी मात्र अखंड राहते. त्याचं कारण काय? पुनर्निर्माण म्हणजे खाली ती त्याचा विलय बिंदू कमी कमी होत जातो आणि वर परत बर्फ तयार होतो लादी. तर त्याचं कारण काय आहे? खालचा जो विलय बिंदू तो 1 डिग्री सेंटीग्रेड आहे, वरचा 0 असतो, तो 1 डिग्रीला ते पाणी होतं आणि परत वर 0 डिग्रीला बर्फ होतो, असे त्याला पुनर्निर्माण. त्यानंतर पाण्याच्या VIMP, पाण्याचे असंगत आचरण, आकृती आणि आलेख. डाव्या बाजूला त्याची माहिती आहे, महत्तम घनता 4 डिग्री सेंटीग्रेड असते, हा विचारतात, जोडा लावा किंवा fill in the blank. आणि खाली आणि उजव्या बाजूला आलेख, आलेखावरून प्रश्न विचारला जातो. त्यानंतर होप्स ॲपरेटस डायग्राम, होपची आकृती, त्यावरून प्रश्न असणार आहे. नुसती आकृती काढा, शक्यता कमी. आकृती बाजूला डाव्या बाजूला तुम्हाला काय दिलेले आहे, त्याची माहिती दिलेली आहे. होपचे उपकरण, पाण्याचे असंगत ही निसर्गामध्ये घडणाऱ्याची अनॉमलीज बिहेवियर ऑफ वॉटर, असंगत आचरण म्हणजे घनता कमी होते, घनता वाढते, आकारमान कमी होते, याविषयी माहिती आहे. बरोबर. ड्यू पॉइंट टेम्परेचर, दवबिंदू तापमान जे आता आपण अनुभवतो या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये. सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, याविषयी माहिती. 60% वर असेल तर ते ड्राय असते, 60% खाली असेल आर्द्रता तर ते हवा कशी असते, कोरडी असते की यू फील कूल, तुम्हाला थंडी वाजते. तर त्याविषयी त्याच्या माहिती दिलेली आहे. रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट ही सूत्र आहे, सूत्रांचं काय फार मोठं नाही, पण ते बघा. रिलेटिव्ह याचा अर्थ सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकता, व्याख्या आणि एकके. प्रत्येक पदार्थाची उष्णता धारण करण्याची क्षमता वेगळी. हा प्रयोग आलेला आहे बघा. कॉपर, लोखंडाचा गोळा, कॉपर, समान वस्तुमान, समान टेम्परेचरला त्यांना उष्णता दिली जाते, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 100. पण प्रत्येक जण उष्णता जो ग्रहण करतो, धारण करतो, ती वेगवेगळी असते. म्हणून त्याची जी उष्माधारकता ही लोखंडाची 11.2 किलो कॅलरी या पद्धतीने, किलोग्रॅम डिग्री सेंटीग्रेड या पद्धतीने असल्यामुळे इथे तो जास्त करून तो जास्त उष्णता धारण करतो. बरोबर ना. लवा तो त्या ठिकाणी तुम्ही तवा जर भाकरीसाठी ठेवला असेल चुलीवर, गॅसवर, तर तो लगेच तापतो, कारण उष्णता लगेच ग्रहण करतो. त्याच्या खालोखाल आहे कॉपरची, त्यामुळे कॉपर कमी तापतं, पण उष्णता धारण केली जाते. उष्णता धारकता, उष्माधारकता म्हणजे काय? उष्मा म्हणजे हीट, उष्णता म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 ग्रॅम पाण्याच्या तापमान 1 डिग्री अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते त्याला 1 कॅलरी असं म्हटलं जातं. आणि तेच 1 म्हणजे 14.5 अंश ते 15 पुस्तकात दिलेलं आहे. आणि 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंशने, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड बाय युनिट मास. याचा अर्थ एका विशिष्ट
वस्तुमानाचा पाण्याचा तापमान 25 पासून 26, 26 पासून 27, 27 पासून 28, 28 पासून 29, 1 डिग्री सेंटीग्रेडला प्रत्येक वेळी काय करणार, उष्णता ऍब्झॉर्ब केली जाणार आहे. तुम्ही पाणी तापवायला ठेवलं म्हणजे लगेच उकळता, लगेच उकळत नाही. चहा लगेच उकळता का, नाही. मग तोपर्यंत ते पाणी काय करतं, उष्णता ग्रहण करतं. याविषयी माहिती आहे, फार काय नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र आहे, सायन्स आहे, तेच त्याच्यामध्ये दिले. फक्त तुम्ही वेळ द्या आणि समजून घ्या. ऍक्टिव्हिटी कन्स्ट्रक्टिव्हिझम वर पेपर असल्यामुळे तुम्हाला लिहिणं सोपं जाईल. समजलं पाहिजे हा कन्सेप्ट. पाण्याच्या असंगती आचरण तुम्हाला कळलं पाहिजे. महत्तम घनता 4 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे नेमकं काय होतं ते समजून घ्या. न समजलं तर परत आपल्या सरांना शिक्षकांना विचारायचं, मॅडमना विचारायचं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं अपवर्तन. पुढचं काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन. त्यानंतर अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक, ताऱ्यांचे लुकलुकणे 5 नंबर 74-76, ग्रह लुकलुकताना दिसत नाही. त्यानंतर सूर्योदय सूर्यास्त, प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, प्रकाश पारदर्शक माध्यमातून घन माध्यमातून किंवा पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या घन माध्यमात जाताना, पारदर्शक माध्यमात जाताना, दोन्ही माध्यम पारदर्शक लागतात, त्यावेळी तो आपला मार्ग बदलतो. हवेतून काचेमध्ये दोन्ही पारदर्शक, तर त्याला प्रकाशाचे अपस्करण म्हणतो. त्याच्यानंतर त्याला प्रकाशाचे परावर्तन अपवर्तन म्हणतात, सॉरी अपवर्तन. आणि प्रकाशाचे अपस्तरण म्हणजे त्या प्रिझम मधून ज्यावेळी तो किरण जातो त्यावेळी त्याचे 7 रंगामध्ये विभाजन, न्यूटनचा नियम आहे बघा. त्याला प्रकाशाचं काय म्हणतो आपण, अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट. आणि अपवर्तन म्हणजे एका माध्यमातून पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना तो आपला मार्ग बदलतो. आणि परावर्तन म्हणजे त्याच माध्यमात जाणे, आरशावर पडणारे किरण त्याच माध्यमात पण दुसऱ्या बाजूने परत, त्याला आपण परावर्तन म्हणतो. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन. त्यानंतर भिंग, भिंगामध्ये तुम्हाला बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आणि त्याचे नियम 5 नंबर 82-83, 5 नंबर 82-83, 5 नंबर सांगतो तुम्हाला भिंग प्रकरणावर. साइन कन्व्हेन्शन, चिन्ह संकेत, चिन्ह संकेतामध्ये 5 नंबर 84, ते चिन्ह संकेत विचारतात परीक्षेला. विशालन, गणिताचा भाग तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर विशालन, मॅग्निफिकेशन, प्रतिमेचा आकार मोठा होतो. वेगवेगळ्या भिंगामधून तुम्ही घेतलेले अक्षर मोठे दिसतात, प्रतिमा मोठी दिसते, पदार्थ मोठा दिसतो. तर याचं कारण काय, ते विशालन म्हणतो त्याला आपण. पॉवर ऑफ लेन्स, मग सांगितलं भिंगाची शक्ती, त्याचं सूत्र आहे P बरोबर 1/1 मीटर मध्ये. तर भिंगाचे सूत्र आणि भिंगाची शक्ती म्हणजे काय, व्याख्या तिथे दिलेली आहे. तो सोपा भाग आहे. 25 सेंटीमीटर नाभी अंतर असेल तर त्याची शक्ती किती मी सांगितलं, 25/100, 0.25, 1/0.25 म्हणजे त्याचं उत्तर 4 येतं. मग येत नसेल तर 25/100, 20/100, 5 त्याचं उत्तर येणार. 100 यायला पाहिजे, साधं सोपं. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, भिंगांचा संयोग तिथे जाय बघा 5 नंबर 85 वर. मोठं आहे प्रकरण थोडंसं. त्यानंतर 86, हे मात्र विचारू शकता, मानवी डोळ्यावर त्यातील भिंगांचे कार्य. आपण ते किचकट असल्यामुळे त्याला जात नाही, पण सोपा भाग आहे. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे, 25 सेंटीमीटर आहे. त्यानंतर डोळ्याचा जो डायमीटर आहे तो पण त्याच्यात दिले. समायोजन शक्ती म्हणजे काय, 5 नंबर 87 वर आहे. हे करा, दृष्टीदोष व त्यावरील उपाय. दृष्टीदोष आहेत बघा, निकट दृष्टीचा, दूरदृष्टीचा, जवळचं दिसत नाही, लांबचं दिसतं, जवळचं अस्पष्ट दिसतं, याच्यावरचे दोष आहेत. ते दोष कसे निर्माण होतात आणि त्यावरील उपाय, बरोबर. आणि रुद्ध दृष्टीचा, त्यापैकी निकट दृष्टीचा, दूरदृष्टीचा फरक पण विचारला जाईल. फरक ते हा प्रश्न करून ठेवा आकृतीसह. दृष्टीदोष व त्यावरील उपाय 5 नंबर 88. 5 नंबर 90 वर आहे बहिर्गोल भिंग व उपयोग, याची लेस पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर परसिस्टन्स ऑफ विजन, दृष्टी सातत्य 5 नंबर 91 वर आहे. दृष्टी सातत्य म्हणजे प्रतिमा तुमच्या दृष्टीपटलावरून निघून गेली तर ती 116 सेकंद टिकते. याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती जर अशी जोराने फिरवतो तुम्हाला असे सर्कल दिसतात. असे बरेच उदाहरण आहेत. एका बाजूला तुम्ही एका पक्षाचं चित्र म्हणजे तुमच्या पोपटाचं चित्र काढलं आणि इकडे जर पिंजरा दाखवलं आणि जोराने तो जर हे फिरवलं तर तुम्हाला तो जो पक्षी म्हणजे पोपट आहे तो तुम्हाला पिंजऱ्यामध्ये दाखवणार. असं का होतं, तर पिंजरा तुम्ही ज्यावेळी बघता त्यावेळी तो पिंजरा तुमच्या डोळ्यासमोर निघून गेला तर त्याची
प्रतिमेची जी संवेदना आहे, सेन्सेशन, 1 ते 1/16, पूर्वी ते 1/10 होतं, ते आता 1/16 सेकंद टिकते, तोपर्यंत पोपटाचे चित्र आलेले आहे. म्हणजे पिंजरा गेला तरी पिंजऱ्याची प्रतिमा संवेदना येते आहे, तोपर्यंत पोपटाचे चित्र आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तो जो पोपट आहे, पक्षी आहे, तो त्या पिंजऱ्यामध्ये बसलेला आहे. त्याला आपण दृष्टी पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणतो, दृष्टी सातत्य म्हणतात. किंवा साधं अगरबत्ती जोराने जरी फिरवलं तरी तुम्हाला असं रिंग दिसणार, ते सुद्धा त्याचं उदाहरण आहे. बरीच उदाहरणं आहेत. चित्रपट सृष्टीपूर्वी फिल्म जे चित्रपट दाखवायचे त्यावेळेची फिल्म असायची ती त्याच पद्धतीने कमी सेकंदामध्ये ती वेगात जायची. त्याच्यानंतर आहे शेवटचा भाग रॉड सेल्स आणि कोन सेल्स, दंडाकार आणि शंकवाकार पेशी प्रकाशाच्या. आता दंडाकार आणि शेवटचा भाग आहे, त्याच्यावर पण रंगांची जाण आपल्याला कशी होते याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ते तिथे दिलेले रंगांची जाण आपल्याला कशी होते. याच्यामध्ये 2 पेशी आहेत दृष्टीपटलामध्ये, दंडाकार आणि शंकवाकार, रॉड आणि कोन सेल्स, रॉड सेल्स, कोन सेल्स. आता दंडाकार आहेत त्या प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि शंकवाकार पेशी आहेत त्या प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. म्हणजे तुम्हाला इथे काय रंगीत दिसत आहे, लाल रंग दिसतो तर त्याच्यामुळे दिसतो, हे सगळं जे रंगीत दिसतं हे त्याच्यामुळे दिसतंय, हे लक्षात घ्या. आणि प्रकाश दंडाकार जे आहे ते प्रकाशाच्या तीव्रतेस, आता बाहेरचा प्रखर प्रकाश आहे, आतमध्ये त्या मानाने अंधुक आहे. खोलीमध्ये तुम्ही एखाद्या गेलात तर तिथे अंधुक प्रकाश असतो, तर हे अंधुकतेची जाणीव आणि ब्राईटनेसची जी जाणीव आहे, तेजस्वितेची, हे कोण देतं करून तुम्हाला, त्या सेल्स करून देतात. म्हणजे मेंदूस प्रकाशाची तेजस्विता म्हणजे ब्राईटनेस आणि अंधुकतेची माहिती पुरवतात या सेल्स. या सेल्स जर ऍबसेंट असतील, काही मध्ये कोन सेल्स, शंकवाकार पेशी जर ऍबसेंट असतील तर रंगांधळेपणा निर्माण होतो. त्याला तांबड्या आणि हिरव्या रंगामध्ये फरक कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा असं काही लोकांमध्ये हा रंगांधळेपणा असतो. रातांधळेपणा जसा अजीवन होतो तसा तो रंगांधळेपणा, म्हणजे तांबडा रंग आणि हिरवा रंग फरकच कळत नाही. झाडाच्या पानात सुद्धा त्याला करड्या रंगाची दिसणार, कारण त्या डिटेक्ट करणाऱ्या ज्या सेल्स ऍबसेंट असतात. तर त्याची माहिती दिली आहे, शांत वाचलं की तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, दंडाकार पेशीचं कार्य काय आहे आता सांगितलं, प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात. आणि शंकवाकार पेशी काय सांगितलं तुम्हाला, प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात, पुस्तकामध्ये आहे ते दिलेलं. आणि मेंदूस त्याची जाणीव करून देतात, प्रकाश किती कमी आहे की जास्त आहे. प्रखर प्रकाश पडला की जसे आपले भाऊ आकुंचित होतात तसाच काहीसा प्रकार आहे तो. मेटलर्जी, धातू विज्ञान, नाही यामध्ये सुद्धा धातूंचे भौतिक गुणधर्म, पान नंबर 93. मी आता तुम्हाला माहिती सांगत बसताना मी जरा पेज नंबर सांगतो तुम्हाला, तिथे तुम्हाला मिळेल. पान नंबर धातू विज्ञान मध्ये पान नंबर 93 जे असेल ते बोलण्यात सुद्धा माझा आता इथे वेळ जातो. 93, 94, 96, 99, 103 आणि 104, 106, 107 आणि पान नंबर 100 वरील सुरुवातीच्या 2 ओळी, कारण हे आहे पुस्तकामध्ये दिले, झालेलं आहे, शिक्षकांनी शिकवलेलं आहे, त्याच्यात वेळ घालायला नको, कमी वेळेमध्ये आपल्याला ते. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड, यामध्ये हायड्रोकार्बन, सामान्य सूत्र, संतृप्त, असंतृप्त किंवा संपृक्त, असंपृक्त, पान नंबर 114, 115, पान नंबर 118, 119, पान नंबर 117, 118 वरील तक्ता आणि पान नंबर 123 वरील तक्ता. हा बोर्डाला आलेला आहे, 1-2दा, सगळा तक्ता नाही, 4 मार्कासाठी विचारलेला आहे तक्ता तो. समजलं, मी सांगतो नंबर. पुढचा आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. मग सांगितलं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन जे आहे ते, किंवा बेंझिनचं रचना सूत्र, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. ठिपका संरचना म्हटलं तर ठिपकेच काढायचे. इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस स्ट्रक्चर दिलेलं आहे काही ठिकाणी, तर ते तुम्ही जे दिलेले आहे तेवढे बघा. CH4, C2H6, बरोबर ना, त्याची दिलेली आहे. बेंझिन दिलेले आहे C6H6. कार्बन कार्बन अल्टरनेट बॉन्डिंग आहे, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, या पद्धतीने. त्याच्यानंतर रिएक्शन, ऑल म्हटलेले रिएक्शन, सगळ्या अभिक्रिया त्या पाठामध्ये सोप्या आहेत त्या. त्याच्यामध्ये हिस्टरी भवन अभिक्रिया आहे, 130, 128, 129, 130, 131 आणि 132 यापैकी एखादी तरी 100% असते.
पान नंबर 128, 129, 131, 132, 130 या ज्या अभिक्रिया आहेत त्या सोप्या आहेत. इष्टरीभवन अभिक्रिया आणि काही निर्जलीभवन अभिक्रिया बऱ्याच आहेत. प्रतियोजन अभिक्रिया आहेत, सोप्या सोप्या आहेत. जर इफ यू आर इंटरेस्टेड तरच ते करा, नाहीतर काही जण कंटाळतात रासायनिक अभिक्रिया, मग ते बॅलन्स कसं करायचं. काय नाही, सोपं आहे ते. अजून अडचण येत असेल सरांना मॅडमना विचारा. आणि स्पेस मिशन हा एक लाडका प्रश्न असतो. 137 पान नंबर तक्ता पुढचा, तो तक्त्यावर प्रश्न विचारले जातात स्पेस मिशनवर. तो तक्त्यावर उपग्रहाचा प्रकार, त्याचं कार्य आणि द नेम्स ऑफ इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्चेस व्हेइकल, म्हणजे त्या उपग्रहाचं नाव आणि ते कोणी लॉन्च केलं. तसं इस्रोने PSLV आहे, बरोबर ना, PSLV. तसं इथे त्या तक्त्यामध्ये सगळी माहिती. तो तक्ता जरा वाटतो तो कठीण नाही, तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच त्याच्यामध्ये बघा नाव. त्यानंतर माहितीसाठी म्हणून 136 वर अवकाश मोहिमांची गरज व महत्व, कृत्रिम उपग्रह 136, ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट 138, 140, 143 वरील माहिती. पान नंबर सांगतो तेवढीच फक्त तुम्ही वाचा. पुढे आहे उत्क्रांतीचे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता मॅडम कुठे गेले? सायन्स 1 झालं, आता काय करायचं? आता सायन्स 2 च एक 10-15 मिनिटं लागतील. बघा मुलांची जर तयारी असेल तर, नाहीतर मग थांबूया आपण. तुम्ही सांगा, मला काय नाही. मी असं पान नंबर सांगतो, म्हणजे तेवढं तरी वाचा घरी जाऊन. पुस्तक वाचायचं म्हणजे काय वाचायचं, काय करायचं सांगा. हा तेच सांगतो, तेवढं पुस्तक वाचायचं म्हणजे त्यातलं काय वाचायचं एवढं सांगतो. तरी मी फास्ट आणि दिलं, व्यवस्थित दिलं. काय करायचं सांगू पटकन, 10 मिनिटं सांगू ना. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करतो. पहिला तुम्ही विज्ञान 2 मी हे टाकतो, काय शिकवलेलं आहे, झालेलं आहे. वाचायचं काय, कुठलं, त्याच्यावर चर्चा नको, तेवढंच फक्त तुम्ही करायचं. पुस्तक वाचायचं म्हणजे सगळं धडा वाचायला नको. घ्या, पहिला आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. 4 ते पेज नंबर 4 ते 7 या पद्धतीने 4 ते 7. पेज नंबर 3, 1, 2, 7, 8 सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला त म्हणजे ताकबागाचा ओळखता येतो, काय प्रॉब्लेम नाही. आलं. जीवन प्रक्रिया भाग 1 13-14 सर्व शास्त्रीय कारणे त्या पाठाखालची. फ्लो चार्ट ऑन पेज 15 15 वर असलेला फ्लो चार्ट. पेशी विभाजन महत्व 17, 18 सूत्री अर्धसूत्री विभाजन फरक इम्पॉर्टंट आहे. सूत्री अर्धसूत्री विभाजन 19 फरक मी सांगितलंय इथे. झालं. लाईफ प्रोसेस 2 मध्ये पान नंबर 32 IVF वीर्य बँक आणि बाळोत्री मातृत्व सरोगेसी 32, 26, 27, 31 पेज नंबर 23 ते 25 अलैंगिक प्रजनन 35. एक्सरसाइज मधील प्रश्न आहे, दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते, याचं विचारतात परीक्षेला. पान नंबर 35. फरक तिथेच डाव्या बाजूला पुस्तकामध्ये पान नंबर 34 वर लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन हा फरक विचारतात, तो तुम्ही भरायचा आहे फक्त. आणि अतिशय महत्वाचा पुरुष आणि फिमेल म्हणजे स्त्री प्रजनन संस्था ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स 28, 29 आकृतीवरून तुम्हाला प्रश्न दिले जातील. सोपा भाग आहे हे. एवढंच आता सांगितलं तेवढं, बाकी काय वाचू नका त्यातलं. पर्यावरणीय व्यवस्थापन 43, 42, 44, 45 परत सांगतो. पान नंबर 43 म्हणजे 43 वरील सगळं वाचायचं. 43 जैवविविधता जैवविविधता संवर्धन करायचं. 43, 42, 44, 45 बस एवढंच. 42 आलंय त्याच्यामध्ये, कायदे वगैरे सगळं आलंय.
परफेक्ट आहे ते तेवढं वाचायचं, बाकी काही वाचू नका. मग ते त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असतील ना चौकटी, ते पण वाचायचं आणि ते सोडून जा, ते पण घ्यायचं आहे. हे करायलाच पाहिजे. त्याच्यावर पेपर सेंटर कुठलाही प्रश्न काढू शकतो ना, पण त्यातलं काय वाचायचं असं परफेक्ट सांगतो. मला तुम्ही नंतर सांगा, तर तुम्ही सांगितलं माहिती बरोबर होती. आणि पान नंबर 41 आहे त्याच्यामध्ये, त्याच पाठामध्ये लॉज अँड डेट्स आहेत, म्हणजे कायदे आहेत. वन्यजीव संरक्षक कायदे, एन्व्हायरमेंटल पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी आपली, त्याविषयी माहिती आहे. ते कायद्यावर विचारतात, आकडे विचारतात. हा कायदा कोणत्या साली विचारणारा काही विचारू शकतो. आपली तयारी पाहिजे, आपल्याकडे सर्व प्रिपरेशन पाहिजे. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेच्या दिशेने. त्याच्यामध्ये सगळे फ्लो चार्ट आहेत बघा, फ्लो चार्ट. ऊर्जेचं हस्तांतरण कसं होतं, परिवर्तन कसं होतं, जेवढे आहेत ते फ्लो चार्ट मध्ये. जे पॉवर प्लांट आहेत औष्णिक, त्याच्यानंतर पाण्यापासून वीज निर्मिती, कोळशापासून वीज निर्मिती, अणूपासून वीज निर्मिती, त्याचे फ्लो चार्ट आहेत बघा. रासायनिक ऊर्जेत रूपांतर, विद्युत ऊर्जेमध्ये, बरोबर. हे सगळे फ्लो चार्ट आहेत. थोडक्यात सांगतो ते. पान नंबर 54 वरील ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, जलविद्युत, त्याचे फायदे आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे तोटे. त्यानंतर प्रॉब्लेम्स, हे मात्र विचारतात प्रश्न. कुठला? पान नंबर 50 वर औष्णिक व अणु ऊर्जा निर्मिती केंद्र समस्या. त्यानंतर डायग्राम फ्लो चार्ट 52 पानावर. शास्त्रीय कारणे आणि न्यूक्लिअर केंद्रकीय विखंडनाची आकृती पान नंबर 51 वर आहे. झालं, थोडं राहिलं. ॲनिमल क्लासिफिकेशन एकदम सोपं आहे. पान नंबर 62 वर ॲनिमल क्लास, प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये पान नंबर 62 वर वर्गीकरणाचे फायदे. हा प्रश्न बोर्डाला आलेला आहे मात्र.